नमस्कार मंडळी, मी ओमकार साहेबी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नवीन व्हिडिओ आलाय म्हणजे अर्थातच आपण प्रवास करतोय आणि चाललो आहे आपल्या लाडक्या कोकणात. सकाळचे वाजले 6:30. सूर्यप्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडलाय. थोडा उशीर झालाय. जून महिना आहे, पावसाचा सीझन आहे, पण पाऊस काय पडला नाहीये. पण आता आपण चाललोय कोकणात चिपळूणला, कळकवणे या गावात. तर चला भेटूया त्या गावात आणि करूया मजा. ॲक्च्युली आम्ही चाललोय राखणला मित्रांनो. गावात राखण दिली जाते राखण दादाला, तर त्या निमित्ताने आम्ही चाललोय. तर फायनली प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता आपण निघालोय वे टू कोकण, म्हणजे आपल्या चिपळूणला कळकोणे गावात. तर आता आपण ठाण्यावरून प्रवास सुरुवात केलाय. तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे हॉटेल विठ्ठल कामतला नाश्ता करायला. कर्नाळ्याच्या जवळच आहे हॉटेल. आता आम्ही आजपर्यंत नाश्ता करायला जातोय. छान हॉटेल आहे. जर मुंबई गोवाला तुम्ही प्रवास करा असाल तर नाश्ता इथे नक्की करा. तर हॉटेल विठ्ठल कामतमध्ये आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे प्रॉपर. आता आपण मुंबई गोवा हायवेवर आहोत, बघू शकता मागे. आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. आपण जातोय कळकवणे चिपळूणला. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मामाच्या गावी चिपळूणला कळकवणे या गावात. तर तुम्हाला आता दाखवतो मी या कळकवणे गावाचा निसर्ग आणि इकडची मजा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या पोराचं चिकन मला चिकन आणि हे मटन द्यायला. ते रस्ते टोस असतात ना, तेवढे बागडे आहेत 5 अंडे. तुझी हेअरस्टाईल अशी होती का राजेश खन्ना सारखी? अजून पण तशीच आहे. काय अजून पण ते काय भेटलं तो बसलेला तशीच आहे. तशीच आहे. तर मित्रांनो, फायनली कोकणात पावसाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फायनली मी आलो आहे चिपळूणला, आय मीन कोकणात. तर पाऊस पण आला आहे, मस्त वाटतंय. आता मुंबईत आलं की नाही माहिती नाही, पण इकडं तर आपल्याला पावसाचा अनुभव भेटला. तुम्हाला सुद्धा दाखवतो आता. तर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे आणि आता आपण आजूबाजूचा परिसर फिरतोय. तर बघूया तिकडे जाऊन मळ्यावर कसं वातावरण झालंय. पूर्ण ढग भरलाय तिकडचा. रे व्हिडिओमध्ये दिसतंय बघ कसं पूर्ण ढग. तर म्हणजे इकडे आम्ही आलो होतो कळकवण्यात आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला परिसर, पूर्ण डोंगर आणि वरती पाऊस भरलाय. थोडासा पडला पण मगाशी, खूप थोडंसं गार वाटलं. तर जेव्हा मेन पाऊस येईल कधी, तेव्हा इकडे फुल ग्रीनरी असणार आहे. आत्ताच एवढं मस्त वाटतंय बघा तुम्ही परिसर. तर पावसाळ्यात किती मस्त वाटेल अजून. तर छान वाटतंय. थोडा फेरफटका मारतोय.
पडा बाहेर मित्रांनो, पडा बाहेर. बघा निसर्ग किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या आजूबाजूचा परिसर एक नंबर ॲटमॉस्फिअर आहे आणि एवढा शांत आहे इकडे. लिटरली ग्रीनरी, सनसेट, पाऊस, रिमझिम आणि मस्त वातावरण. अजून काय पाहिजे मित्रांनो. मस्तपैकी फिरा. आता सीझन येणार आहे मान्सूनचा, तर जरा पाऊस वगैरे नीट पडू दे म्हणजे फिरायला अजून मजा येईल. तर आम्ही आलो होतो इथे राखणसाठी. आपल्या कोकणात एक पद्धत आहे राखण. आपण आपल्या कोकण भूमीमध्ये राखणदाराला मानतो, जो की आपल्या कोकण भूमीला प्रोटेक्ट करतो. तर त्याला एक ट्रीट म्हणून आपण एक हे राखण देतो, जे की नॉनव्हेज फूड असतं आणि कल्चरचा पार्ट आहे. तर त्यासाठी आम्ही आलो होतो. तर पाऊस पण आम्हाला भेटला कोकणामध्ये, ते बघून खूप मजा आली. मित्रांनो ते बघा तिकडे धुकं आहे, धुकं माउंटनला टच झालं आहे. हिच्या गावात एक नंबर सीन आहे आणि सगळीकडे ग्रीनरी आहे, फुल ग्रीनरी. आणि वरती पाऊस, हा पाऊस, ही ग्रीनरी आणि हे आपण मित्रांनो तिकडे आपल्याला जरासा धुकं बघायला मिळते. तर आपण जरा जवळ जाऊन बघूया तिकडे धुकं आहे की नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा जो ढग आहे ना, ढग हा लिटरली खाली आला आहे. आणि हे डोंगर बघा किती मोठे आहेत. हे कदाचित कॅमेरामध्ये तुम्हाला छोटं वाटत असेल, पण हे एकदम असं बघून एकदम थ्रिल येत आहे. लिटरली डोंगर असे टच झाले आहेत खाली. फुल मान्सून वाईब्स आहेत आणि पूर्ण असं ग्रीनरी पसरते हळूहळू. खूप छान वाटतंय ह्या परिसरात येऊन. आजूबाजूला कोणी नाही आहे आणि लिटरली मोठमोठे डोंगर्स आणि ग्रीनरी. तर एकटाच आहे मी, कोणच नाही इकडे. नो वायफाय, नो ऑफिस का किट, ओनली अपन नेचर में चल रहे हैं बस. तो यही लाइफ है और क्या है भाई, यही लाइफ है. एवढं खूंखार जंगल आहे, तर ऑब्वियसली इकडे बिबट्या, साप हे सगळे इकडे ऑब्वियसली असणार आहे. पण मी एकटा फिरतो आहे, बट मजा पण येते. कारण का नेचरमध्ये असं बोलतात ना, 9 to 6 वाले जे कर्मचारी आहेत ते जेव्हा नेचरमध्ये घुसतात ना, ते वेडे होऊन जातात. असंच काय माझ्यासोबत झालं. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा तो व्ह्यू. नमस्कार मंडळी, आता आपण चालू आहे नांदिवसे गावात. तिकडे जाऊन थोडं फणस वगैरे काढू आणि एका देवळात सुद्धा जाऊ. तर तुम्हाला ते सुद्धा मी दाखवतो. कळकोण्यापासून एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर असेल असं मला वाटतंय. बट बघूया जाऊन, तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ बघा.
लागल्याने काल सुरुवात सरकार कशी करायची जाग्याचा दुखाचा रामकरून करायचं आणि आता बदल हित आहे ते तुमच्या चरणाच्या आपला हात गतीचा लाल पाठवला नाही ते माने करून घे त्यांच्या लोकी झंझट आपल्या शहराला सव्वाशे दे आनंद दूर काय ते ह्याच्या कुणाचा फका नका काय बेग असला का नागाच्या फालावरती बाजूला करा आता लागीत ना येणार जाणार प्रवास आपला सुखाचा म्हणजे इंचूक आता तसा गंधासारखा मी त्यांच्या मनामध्ये काय विचार असेल ती पूर्ण करा आणि सर्व त्यांच्या पाठीच्या पूर्ण राहा आणि सुखी संपादन पुस्तक करून राहा महाराज मित्रांनो मी आलो होतो माझ्या मामाच्या गावी. तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आता बनवत राहू. गणपतीसुद्धा येतोयच. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. झाड बघ किती भारी वाटते.